नमस्कार, सुप्रभातम. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. औषध ध्वनी अर्थात विवेक चुडामणी पान 145 वर आपण सुरू करीत आहोत. काल 234 पर्यंत श्लोक झाले. ब्रह्मनिरूपणाचे 2 श्लोकात 20 लक्षणं सांगितली. आता 235 पासून पुढे ज्ञातृनेय ज्ञान शून्यमनंतम निर्विकल्पम ज्ञातृनेय ज्ञान शून्यमनंतम निर्विकल्पकम केवलाखंड चिन्मात्रम परम तत्वम विदुर्बुधा ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी जात नाही अनंत निर्विकल्प केवळ अखंड ती राही चिन्मात्र ब्रह्म ऐसे जाणीती त्यास ज्ञानी ही ब्रह्म खून घ्यावी उमजोनी ध्यानी. ब्रह्म अखंड आणि केवळ चैतन्य रूप सार रूप परिपूर्ण ज्ञान आहे. त्यामध्ये ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जाणायचे आणि ज्ञान म्हणजे जाणलेले असा त्रिभेद किंवा त्रिपुटी म्हणजे 3 अस्तर नाहीत, प्रकार नाहीत. ते नित्य निर्विकल्प म्हणजे अबाधित असून असीम अमर्यादा आहे. ज्ञानी माणसे वर उल्लेख केलेल्या ब्रह्मगुणा जाणतात. त्यांचा उलगडा प्रगत साधकांनी ध्यानामध्ये करून घेणे आवश्यक आहे. जो स्वप्न पाहतो तो आपल्याच इंद्रिय उपकरणाद्वारे स्वप्नाचा अनुभव घेत असतो. येथे पाहणारा जो त्याचीच पाहण्याची जाणीव रूपी साधने आणि पाहायचे स्वप्न जगती त्याचेच असते. म्हणजे येथे द्रष्टा दृश्य दर्शन इतकेच नव्हे तर दर्शनाची साधनेही केवळ एक आणि एकाचीच असतात. तो जागा झाला की स्वप्नाचे जग जाते आणि स्वाभाविकच त्या कारणाने दर्शन जाते. कर्त्याच्या किंवा द्रष्ट्याच्या म्हणजे कर्त्याच्या किंवा द्रष्ट्याच्या इथे जो करतो तो किंवा स्वप्न पाहतो तो स्वप्न पाहणारा हा सुद्धा स्वप्न पाहणारा अशा अर्थी द्रष्टाच आहे. कर्त्याच्या किंवा द्रष्ट्याच्या म्हणजे स्वप्न पाहणाऱ्याच्या जागेपणात कर्ता किंवा द्रष्टा स्वप्न पाहण्यातून किंवा एखाद्या कृतीतून बाहेर पडला जागा झाला की त्याचे दृश्य म्हणजे स्वप्न त्याच्या स्वप्न जाणीव रूपी साधनांसह आणि दर्शनासह लोक पावते. येथे जागे होणे म्हणजे ज्ञान किंवा चैतन्य रूप ज्ञानरूप समज होय. उदाहरणार्थ आता आपण समजून घेताना ज्ञाता ज्ञेय जाण श्राव्य श्रवण श्रावक अशा 3 तऱ्हेने जरी समजून घेतलं तरी एकदा समजून घेतलं की ज्ञाता ज्ञेय ज्ञान जातं आणि केवळ ज्ञान उरतं. श्रोता श्राव्य श्रावक जातो आणि केवळ श्रवण उरतं. म्हणजे समजून घेताना जरी आपण अॅनालिटिकली तुकडे तुकडे पाडून समजून घेतले तरी एकदा समजूत आली की तिथे तुकडे नसतात, तिथे अॅनालिसिस नसतं तर सिंथेसिस असतं. अशाच अर्थी ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे समजून घेताना 3 पदरी वाटले, त्रिस्तरीय वाटले तरी एकदा समजलं की त्या 3ही गोष्टी एकामध्ये म्हणजे ज्ञानामध्येच संपलेल्या आहेत किंवा ज्ञान हेच खरं आहे असं लक्षात येतं. जोपर्यंत ब्रह्माचा उलगडा चालू असतो तोपर्यंत द्रष्टा दृश्य दर्शन किंवा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी असू शकते. मात्र एकदा का जाग आली ब्रह्माचा उलगडा झाला की केवळ ब्रह्मच असते. तेथे त्याचे असेच सर्व काही असल्याने त्या सर्वांचा लोप होतो. तेथे जे असते ते ब्रह्मच असते. त्यामुळे ब्रह्म दिसले की ब्रह्माचं म्हणून स्पष्टीकरण करताना जे वेगवेगळं वाटतं ते स्पष्टीकरण झाल्यानंतर समजूत आल्यानंतर म्हणजे जागृतीत आपण आल्यानंतर ते सर्व ब्रह्माचं ब्रह्मात मावळलेलं आणि एक ब्रह्म अखंड ब्रह्म याचा बोध होतो. म्हणून जागृतीमध्ये सर्व काही ब्रह्मच असल्याने ब्रह्माचे जे ते सर्व ब्रह्मामध्ये लोप पावते आणि अखंड केवळ अद्वितीय ब्रह्म जुरते. ते केवळ असणेपणाचे ज्ञान होय. म्हणजे ब्रह्म म्हणजे केवळ असणेपणाचे ज्ञान. ब्रह्म म्हणजे त्याचं जे स्पष्टीकरणार्थी वेगवेगळं समजलं गेलं ते जेव्हा ब्रह्म म्हणून दिसते किंवा आपण त्या स्पष्टीकरण किंवा ज्ञान प्रक्रियेतून बाहेर येतो तर ज्ञान प्रक्रिया ही आहे ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी तिहेरी. एकदा ती प्रक्रिया समजून घेतली की हे तिहेरी पण जातं आणि केवळ ज्ञान उरतं. ब्रह्माची सर्व साधने त्याच्या सर्व माध्यमांसोबत ब्रह्म म्हणून उरतात आणि ब्रह्म हे अखंड आहे आणि ते केवळ असणेपणी केवळ ब्रह्म हे ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नाही याचा बोध होतो. ज्ञानी माणूस स्वतःमध्येच परमोच्च तत्वाचा
स्वयमेव तत्व म्हणून अनुभव घेत असतो. ज्ञानी माणूस स्वतःमध्येच त्या परमोच्च ब्रह्माचा स्वयमेव ब्रह्म असा अनुभव घेत असतो. येथे ज्ञानच ज्ञानाला ज्ञानाने, येथे ज्ञानच ज्ञानाला ज्ञानाने वा ब्रह्मच ब्रह्माला ब्रह्म चैतन्याने जाणते. अहेय मनुपादेयम मनोवाचाम गोचरम अप्रमेय मनाद्यंतम ब्रह्म पूर्णम मनः त्याग ग्रहण योग्य न राहीजे मन वाचा जाणूना बोलू त्या शके मे आदि अंतरहित राहीजे परिपूर्ण महान तेजोमान ब्रह्म ते ब्रह्म इतके महान व तेजोमय आहे की त्याचा त्याग अथवा ग्रहण केवळ अशक्य आहे. ते मनाने जाणणे आणि त्याबाबत वाणीने बोलणे वर्णन करणे केवळ असंभवनीय आहे. ते मोजणे कशाच्या तुलनेत त्याच्याबाबत काही सांगणे अशक्य आहे. ते अनाकलनीयच आहे. ते आदि अंत विरहित आहे. मात्र आता महावाक्य विचार प्रकरण 48 विधानमध्ये जी महावाक्य आहे तत्वमसी सारखी त्यांचा विचार त्याचा विचार विमर्श आपण घेणार आहोत. प्रकरण 48 महावाक्य विचार तत्वं पदाभ्याम भिधीयमानयोर ब्रह्मात्मनो शोधित योर्यदित्थम श्रुत्यातयोस्तत्वमसीति सम्यक एकत्वमेव प्रतिपाद्यते. मुहू 237 तत्वं पदे अनन्य सती ऐसे श्रुती पुनः पुन्हा जरी बोलती तरी त्या योगे जीव ब्रह्मयांचे एकत्व ही निश्चित त्या प्रतिपादती. श्रुतींनी तत् म्हणजे ते किंवा ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू किंवा जीव किंवा जीवात्मा हे अनन्य असल्याचा शोध लावला असून त्याचा त्याने पुनः पुन्हा तत्वमसी या महावाक्याने घोष केला आहे. येथे जीव आणि ब्रह्म हे अनन्य म्हणजे एकमेकांपासून अभिन्न असल्याचे म्हटले आहे. तत् म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा आणि त्वम म्हणजे आत्मा किंवा जीवाचा आत्मा अशा अर्थी जीवात्मा म्हणजे जीवच असे समजून घेणे आवश्यक आहे. अशी म्हणजे एकच आणि तेच असणे. ते आणि तू एकच आहात असा तत्वमसी याचा सरळ अर्थ ते तू एकच आहे असा झाला. म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा किंवा ते आणि आत्मा म्हणजे जीवात्मा म्हणजे ब्रह्म म्हणजे परमात्मा किंवा ते आणि आत्मा म्हणजे जीवात्मा किंवा जीव म्हणजे तू एकच आणि एकमेव किंवा एकच आणि ते तेच आहेस. इथे प्रश्न असा पडतो की आत्मा आणि परमात्मा म्हणजे ब्रह्म एकच कसा असू शकेल. याचे उत्तर असे आहे की जीवाने आपले पंचकोश समजून घेऊन ते माया मिथ्या म्हणून त्यागिले की काय उरते तर निर्विकल्प शांतीच ना. मग हेच ते आत्मतत्व होय. जीवाच्या संदर्भात जे आत्मतत्व तेच अखिलाच्या संदर्भात परमात्म तत्व किंवा ब्रह्म होय. बिंदू आणि सिंधू तत्वता एक आणि तेच ते असतात ना. अशा अर्थी तत् म्हणजे ते ब्रह्म किंवा परमात्मा म्हणजे त्वम म्हणजे तू आत्मा जीवात्मा जीव हे स्वयंसिद्धच असते किंवा आहे. आता श्लोक 238 ऐक्यम तयोर लक्षितयोर न वाच्चर्यो निगद्यतेन्योन्य विरुद्ध धर्मिणो खज्योद्भावान ओरिपराज भृत्यो उपांबुराश्यो परमाणुमेर्वो काजवा सूर्य सेवक राजा काजवा सूर्य सेवक राजा वीरसागर अणुमेरू वाच्यार्थी जरी भिन्न राहती लक्षणार्थी तरी एकती असती तैसे तत्वं दोन दिसती वाच्यार्थी जरी भिन्न राहती लक्षणार्थी परी अनन्य असती दोन सती नित्य एकची असती. तत् म्हणजे ब्रह्म त्वम म्हणजे तू त्यांचे एकत्व शब्दशः पटणे केवळ अशक्य आहे. एक म्हणजे तत् आहे. एक तत् आहे विश्वाचे अधिष्ठान तर दुसरा आहे जीव म्हणजे त्वम किंवा तू. असे असताना विश्वाचे अधिष्ठान तत् आणि जीवाचे अधिष्ठान त्वम किंवा तू यांना अनन्य कसे म्हणता येईल. येथे जीवाने जे आपण नव्हे ते अन्न टाकल्यावरही जे उरते त्यालाच अनन्य असे म्हटले आहे. म्हणजे जीवाने आपण पंचकोश नव्हे हे लक्षात घेऊन ते पंचकोश टाकले की जे उरते ते अनन्य म्हणजे जीवातलं जीवत्व. पंचकोश गेले की जे त्वम म्हणून तू म्हणून जे उरते ते. आता जीवात्म्याने पंचकोश टाकले त्यामुळे पंचकोश म्हणजे भासमान गोष्ट गेली
आणि जीवामध्ये केवळ आणि केवळ चैतन्य उरलं, ते त्वम आहे. किंवा जीवाचे पंचकोश गेले, जीवाची भ्रांती गेली की उरणार चैतन्य ते किती लहान असे, किती का लहान असे ना, ते चैतन्य म्हणून परमतत्वाचं जे चैतन्य आहे ते किती का महान असे ना, ते चैतन्य, हे चैतन्य लहान मोठं असलं तरी एकमेव चैतन्य म्हणून उरते. म्हणून तत् ब्रह्म त्वम तू यांचे एकत्व शब्दशः पटणे केवळ अशक्य आहे. एक तत् आहे विश्वाचे अधिष्ठान, तर दुसरा आहे जीव त्वम किंवा तू. असे असताना यांना अनन्य कसे म्हणता येईल? ते जीवाने जे आपण नव्हे ते अन्न टाकल्यावरही जे उरते त्याला अनन्य, दुसरे नाही असे म्हटले आहे. म्हणजे कसे बघा की माणसाने अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांना त्यांचे मायावी भ्रामक मिथ्यारूप जाणून टाकले की काय उरते? अनिर्वचनीय, अविकारी, निर्विकल्प, अपरिमेय, अबाधित शांतीच ना. हे झाले आत्मरूप. कारण आत्मा शांती रूप आहे, तो ज्ञान घन आहे, तो आनंद घन आहे आणि तो चैतन्य घन आहे. म्हणूनच तो वेगळ्या अर्थाने परिपूर्ण शांत आहे. परमात्मा किंवा ब्रह्मरूपी आत्मरूपाशी अनन्यच, अन्य नाही असे एकच आहे ना. मग हा शाब्दिक दर्शनी भेद गेला की लक्ष्यार्थी किंवा तात्विक अभेद आपोआपच सिद्ध झाला ना. तेच आहे तत् आणि त्वमचे किंवा आत्मा व ब्रह्माचे अनन्यत्व. आता पुढे बघा म्हणजे अधिक समजेल. काजवा व सूर्य यातही बाह्यभेद दिसला तरी चैतन्य रूपे त्यात अभेदच आहे. सेवक व राजाची बाह्यभेद वगळता ते अखिल राज्याचे संदर्भात दोन्हीही सेवकच आहेत ना. खरे तर राज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी म्हणजे सेवा, हे लक्षात घेतले तर राजा एकाच वेळी राज्याचा व त्याच्या स्वतःच्या सेवकाचाही रक्षण करता या अर्थाने सेवकच आहे. राजाचा सेवक हा राज्याच्या संदर्भात प्रजा होत असल्याने त्याच्या रक्षणाची सेवा सुद्धा राजाला करावीच लागते. म्हणजे राजाचा जो सेवक आहे तो राजाची सेवा करतोच, परंतु राजाचा सेवक हा एकाच वेळी राजाचा सेवक आहे आणि त्याच वेळी तो त्या राज्याचा जो राजा आहे त्याची प्रजा पण आहे. म्हणून राजाचा सेवक राजाची सेवा करतो, त्याच वेळी राजा प्रजेची सेवा करतो आणि आपला जो सेवक तोही प्रजा असल्यामुळे त्याचीही सेवा करतो. सारांश, सेवक सेवा करतो, राजा असला तरी प्रजेची आणि सेवकाची रक्षणाची जबाबदारी घेतो, म्हणून तो सेवाच करतो. अशा अर्थाने राजा आणि सेवक हे दोन्हीही सेवेकरी आहेत. काजवा आणि सूर्य हे दोन्हीही चैतन्य आहेत. वीर व सागरी खऱ्या अर्थाने लहान मोठे असले तरीही पाण्याचे साठेच आहेत. अणु व मेरू हेही अति लहान व अति महान असले तरी दगड माती रूपच आहेत. अगदी याच पद्धतीने तत् म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, ते त्वम म्हणजे आत्मा, जीवात्मा, जीव, तू निश्चितच आहे. अशा अर्थी ब्रह्म किंवा परमात्मा आणि आत्मा किंवा जीवात्मा आहे अशाच अर्थाने अनन्य आहेत, एकच आहेत. येथे वाच्यार्थ विचारात न घेता, येथे भाषिक अर्थ विचारात न घेता लक्ष्यार्थ म्हणजे तत्वाचा अर्थ, मुळाचा अर्थ लक्षात घ्यावा. श्लोक 249. तयोर विरोधो यमुपाधि कल्पितो नवास्तव कच्चिदुपाधिरेषा ईशस्य माया मदादि कारणं जीवस्य कार्यं शृणु पंचकोशं तत्त्वं यातील विरोध केवळ अध्यास दोषतो असे. ईश्वर उपाधी माया महत्तैसी पंचकोशती जीव उपाधी असे. तत् ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू किंवा जीव मानव ही वास्तवात एकच असली तरी प्रत्येकाची कार्य साधने भिन्न असल्याने साधन भिन्नतेमुळे त्यांना भिन्न समजण्याचा दोष निर्माण झाला आहे. उपाधी म्हणजे विशेष गुण, पदवी, चिन्ह, पीडा, उपसर्ग इत्यादी अर्थ आहेत. ईश्वरी कार्य मायेतून म्हणजे माया या उपाधीतून चालते. वेदांती जिला माया म्हणतात त्याला इतर तत्वज्ञान पंथ महत म्हणतात. म्हणजे ईश्वरी कार्य मायेतून चालते. वेदांती जिला माया म्हणतात त्याला इतर तत्वज्ञानाचे पंथ महत म्हणतात. म्हणजे माया आणि महत म्हणजे महत तत्व म्हणजेच वेदांती लोकांनी सांगितलेली ईश्वरी माया होय. म्हणून माया आणि महत तत्व हे एकच आहे.
तसेच मानवी कार्य पंचकोशांच्या माध्यमातून चालते. येथे मायेला किंवा महत्ला म्हणजेच उपाधीला साधन पदवी यांना ईश्वर समजणे असा दोष बऱ्याच वेळा संभवतो. म्हणजे साधनाला मालक किंवा मूळच समजण्याचा हा दोष अध्यास होय. तसेच पंचकोशांना मानव समजणे हाही दोषच किंवा अध्यास झाला. साधने दूर केली की ईश्वर मानव मूलतः ब्रह्मच असतात. उदाहरणार्थ ईश्वरी कार्य माया या साधनाने चालते. या माया या साधनाला वेदांतांनी जरी माया म्हटले असले तरी त्याच साधनाला इतर तत्वज्ञानाचे जे पंथ आहेत त्यांनी महत्तत्व म्हटले आहे. म्हणजे महत्तत्व किंवा माया ही दोन्ही साधने आहेत. ती टाकली ईश्वर त्याच्या मूळ रूपात उरतो. तसेच पंचकोशी मानवाची साधने आहेत ते टाकले की मानव त्याच्या मूळ रूपात उरतो. म्हणून पंचकोश टाकलेला मानव आणि माया किंवा महत्तत्व टाकलेला ईश्वर हे विनासाधन जेव्हा असतात तेव्हा ईश्वर आणि मानव हे साधन टाकलेले भ्रम टाकलेले अशा अर्थी तत्वता अनन्य दुसरे नाही असे. म्हणजे अशा अर्थी साधन टाकल्यानंतर माया किंवा महत्तत्व टाकल्यानंतर ईश्वर आणि पंचकोश टाकल्यानंतर उरलेला माणूस हे ईश्वर आणि माणूस हे अशा अर्थाने अनन्य आहेत. ज्यांनी आपली साधने टाकली आणि आपल्या मूळ चैतन्य रूपाला जे प्राप्त झाले, कैवल्यावस्थेला जे प्राप्त झाले तो ईश्वर आणि मानव अशा अर्थी एकच किंवा अनन्य आहेत. म्हणजे साधनांना मालक किंवा मूळच समजण्याचा हा दोष म्हणजे अध्यास दूर केला की ईश्वर माया रहित राहतो आणि पंचकोश टाकले की मानव सुद्धा पंचकोश रहित राहतो. साधने दूर केली की ईश्वर व मानव मूलतः ब्रह्मच असतात. व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समाज. व्यष्टी म्हणजे पृथक आणि समष्टी म्हणजे समग्र. व्यष्टी आणि समष्टी म्हणजे व्यक्ती आणि समाज. व्यक्ती म्हणजे पृथक आणि समाज म्हणजे समग्र. यामधून कार्य करणारे परिपूर्ण सत्य तत्व हे एकच आणि तेच असते. म्हणजे एक व्यक्ती आणि व्यक्तीचा समाज. एक व्यक्ती म्हणजे व्यष्टी आणि व्यक्तीचा समाज म्हणजे समष्टी. यामधून कार्य करणारे परिपूर्ण सत्य तत्व हे एकच आणि तेच असते. त्यामुळे व्यष्टी समष्टीच्या पलीकडे केवळ एक आणि एकच परमतत्व किंवा ब्रह्म असते. त्याला साधन भिन्नतेने ईश्वर व मानव समजणे अपराधच आहे. म्हणून ईश्वराचं साधन माया किंवा महत्तत्व आहे. मानवाचं साधन पंचकोश आहे. साधनांमध्ये जरी विविधता असली तरी साधने ही भ्रामक आहेत. ती टाकली की म्हणजे अनुक्रमे ईश्वराने माया आणि महत्तत्व टाकलं आणि मानवाने पंचकोश टाकले. ईश्वर म्हणजेच मानव, महान म्हणजेच लहान, परंतु महान असो लहान असो त्यातील सत्य तत्व एकच आहे. चित घन, आनंद घन आणि ज्ञान घन परिपूर्ण ब्रह्म. संपूर्ण वासनातून म्हणजे समाजाच्या एकत्रित वासनातून कार्य करताना त्या तत्वास ब्रह्मास ईश्वर असे म्हणतात. संपूर्ण वासनातून कार्य करताना त्या तत्वास म्हणजे ब्रह्मास ईश्वर असे म्हणतात. म्हणजे समष्टी सर्व माणसांचा जो समुदाय असतो त्या समष्टीमधून कार्य करताना ब्रह्मतत्वाला ईश्वर असे म्हणतात. तसेच व्यष्टी किंवा अलग किंवा पृथक वासनातून काम करताना व्यष्टी वासना म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. म्हणून समष्टी सर्व समाजातून आरपार जाणारे जे कार्य असते ते कार्य जो करतो त्याला ईश्वर म्हणतात. आणि व्यक्तीमधून आरपार जाणारे जे कार्य असते ते करणाऱ्या गोष्टीला मानव म्हणतात. याचा अर्थ असा आहे संपूर्ण वासना म्हणजे सर्व समाजाच्या वासना आणि पृथक वासना म्हणजे एका व्यक्तीच्या वासना. संपूर्ण वासनातून कार्य ज्याने केले जाते, संपूर्ण वासनांमधून कार्य करणारं जे तत्व आहे त्या तत्वाला म्हणजे त्या ब्रह्माला, समष्टीतून कार्य करणाऱ्या ब्रह्माला ईश्वर असे म्हणतात. तसे व्यक्ती किंवा व्यष्टीतून अलग किंवा पृथक वासनातून काम करताना त्याच ब्रह्माला जो व्यष्टी वासनेतून काम करतो त्याला जीव म्हणतात. माया महत या साधनाने ईश्वराला तर पंचकोश साधनाने जीवाला ओळखले जाते. साधने दूर केली की ईश्वर जीव यांचाही लोप होतो. म्हणजे माया गेली, महत्त्व गेले की ईश्वर गेला.
पंचकोश गेले की जीव गेला, आणि पंचकोश गेले माया महत्त्व गेलं, ईश्वर गेला, जीव गेला, आणि सर्व काही ब्रह्मरूप होऊन उरले. येथे पृथक साधनांमुळे ईश्वर व जीव यांना वेगवेगळे समजणे हा वास्तवात साधन दोष किंवा उपाधी दोष म्हणजे अध्यास दोष आहे. व्यक्तिगत वासनांचा क्षय होतो तेव्हा व्यक्तिभाव पृथकता व व्यक्तीचाही लोप होतो, त्यामुळे जीव शिल्लक राहत नाही. जीवभाव नष्ट झाल्यावर समष्टीला ओळखणारा कोणी शिल्लक राहत नाही, म्हणून समष्टीचाही शेवट होतो. जीव ईश्वराला ओळखू शकतो, व्यष्टी समष्टीला जाणू शकते, मात्र व्यष्टी संपणे याचा अर्थच समष्टीला ओळखणाराच नसणे असा होतो. समष्टीची ओळख यामधूनच नष्ट होते. व्यष्टी समष्टी संपली की उरते ते केवळ ब्रह्म वा ब्रह्म चैतन्य होय. म्हणजेच हे चैतन्य व्यक्ती व समाज या माध्यमातून अनुक्रमे पंचकोश साधनाद्वारे व्यक्ती किंवा जीव म्हणून आणि मायामत साधनांद्वारे ईश्वर म्हणून कार्यरत असते. व्यक्ती गेली ईश्वरी गेला, व्यक्ती गेली ईश्वरी गेला, व्यष्टी बरोबर समष्टी गेली आणि ब्रह्म तेवढे उरले, म्हणून सत ब्रह्म त्वम तू अशी हे सिद्ध होते. म्हणून व्यक्ती गेली की ईश्वरी गेला, व्यष्टी गेली की समष्टी गेली. आता व्यक्ती गेली, ईश्वर गेला, व्यष्टी गेली, समष्टी गेली आणि फक्त ब्रह्म उरले. त्यामुळे ईश्वर गेला, व्यक्ती गेली आणि ब्रह्म उरले. याचा अर्थ सर्व काही गेलं त्यानंतर जे उरतं, म्हणूनच सत ब्रह्म त्वम तू अशी एक सत्य होय. म्हणून व्यष्टी गेली की ईश्वर जातो, म्हणजे पाहणारा गेला की पाहायचा तो ईश्वर जातो. पाहणारा कधी जातो, त्याची पंचकोश गेले की पाहणारा जातो. पाहणारा गेला ईश्वर आणि त्याची माया जो पूर्वी पाहत असतो तो गेल्यामुळे ईश्वर आणि मायाही गेली. म्हणून पंचकोश गेले, व्यष्टी गेली, त्या कारणाने समष्टी गेली, ईश्वर गेला, माया गेली, महत्त्व गेले. हे सर्व ज्यामध्ये गेलं ते उरलं. म्हणून आता व्यष्टी आणि समष्टी, ईश्वर आणि जीव ज्यामध्ये एकत्र झाले ते केवळ ब्रह्म उरले. अशा अर्थी ब्रह्म तेवढेच उरले, म्हणून तत् ब्रह्म आणि त्वम तू अशी हेच सत्य होय. म्हणजे जीव आणि समष्टी, ईश्वर आणि मानव हे सर्व एकच ब्रह्म आहे ते सिद्ध होते. विरोध केवळ अध्यासामुळेच वाटतो, मात्र वास्तवात तो नाही. म्हणूनच व्यक्ती, व्यष्टी, समष्टी, समाज, ब्रह्म. म्हणूनच व्यक्ती, व्यष्टी, समष्टी, समाज, ब्रह्म हे प्रथम व अंतिम अर्थानेही केवळ ब्रह्मच आहे. एता उपाधी परजीवयोस्तयो सम्यक निरासेन परो न जीवा राज्यम नरेंद्रस्य भटस्य केटग तयोरपोहेन भटो न राजा माया पंचकोश ईश्वर जीव उपाधी राज्य ढाल सती राजा सैनिक उपाधी वादिनाशे ईश्वर जीव नुरती राजा सैनिकही वेगळाले नवरती. माया ही ईश्वराची आणि पंचकोशी जीवाची उपाधी आहे. तसेच राज्य ही राजाची आणि ढाल ही सैनिकाची उपाधी आहे. उपाधीचा निराश झाला की नाही राहत ईश्वर, तसा जीव ही आणि राजा व सैनिक ही. माये वाचून ईश्वर निरर्थक पांगळा आहे, पंचकोश वाचून जीव निरर्थक अक्रिय आहे. राज्य नसेल तर राजा केवळ शाब्दिकच उरतो, ढाल नसेल तर वीर स्वसंरक्षणास असमर्थ म्हणजे वीरत्वास पारखा झालेला असाच उरतो. म्हणजे उपाधी विना या साऱ्यांचे असणे नसून असल्यासारखेच असते. येथे उपाधी रहित केवळ ब्रह्मच असते, म्हणून ते एकमेवा द्वितीय स्वयंस्पष्ट आहे. म्हणजे ब्रह्माला प्रकट होताना कोणत्या ना कोणत्या उपाधीतूनच प्रकट व्हावे लागते. म्हणून ब्रह्मातून जेव्हा जीव जगत ईश्वर निर्माण होतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, ब्रह्मातून जीव म्हणून व्यक्तिभाव जन्माला आला आणि त्याची पंचसाधने म्हणजे पंचकोश, आणि ब्रह्मातून समष्टी म्हणून ईश्वर जन्माला आला आणि त्याची साधने म्हणजे माया किंवा महत्त्व. म्हणून ब्रह्मातून जीव, जगत, जीव म्हणजे व्यक्ती, जगत म्हणजे समष्टी आणि ईश्वर जन्माला आले. तर हे जे जगत आहे, समष्टी आहे, त्या समष्टीचा पालन करता ईश्वर आहे. तो ईश्वर म्हणजे समष्टी म्हणजे ईश्वर,
सर्व समुदायांना नियंत्रित करतो तो. त्या समुदायाला नियंत्रित करणारा जो ईश्वर आहे तो महत्तत्व किंवा माया रूपे कार्यरत असतो. म्हणून महत्तत्व किंवा माया रूप गेलं की ईश्वर जातो, ईश्वर गेला की समष्टी जाते. तसंच व्यक्ती जी आहे ती पंचकोशाद्वारे कार्य करते. पंचकोश गेला की व्यक्ती जाते, व्यष्टी जाते आणि ब्रह्म उरते. म्हणून ब्रह्म हे केवळ असणेपणी आहे. ब्रह्मातून जेव्हा सगुण साकाराची निर्मिती होते तेव्हा व्यष्टी, समष्टी, व्यक्तिभाव आणि समाजाचा एकत्व भाव. व्यक्तिभाव जो असतो तो जीवाद्वारे कार्य करतो आणि जीव पंचकोशाद्वारे कार्य करतो. जीवाने पंचकोश टाकले की जीव गेला, व्यक्ती गेली आणि जीव गेला, व्यक्ती गेली, व्यष्टी गेली की समोर जे अफाट उरलेलं आहे ते पाहणारा गेला की जे पाहायचं तेही जातं. म्हणजे पाहणाराच नसेल तर काय पाहिलं जाणार. म्हणून जीव त्याचे पंचकोश गेले की व्यष्टी जाते, पाहणारा जातो आणि जे पूर्वी पाहिलं जातं तो समाज म्हणजे समष्टी, त्याचा नियामक म्हणजे ईश्वर आणि त्याचं माया किंवा महत्त्व हेही जातं. सर्व साधनं गेली, ईश्वर गेला, जीव गेला, सर्व साधनं गेली आणि ईश्वर आणि जीव केवळ असणेपणात जी विसर्जित झाली ते शुद्ध ब्रह्म तेवढे उरले. म्हणूनच माये वाचून ईश्वर निरर्थक किंवा पांगळा आहे. पंचकोशा वाचून जीव निरर्थक म्हणजे अक्रिय आहे. राज्य नसेल तर राजा केवळ शब्दाचाच उरतो. ढाल नसेल तर वीर स्वसंरक्षणास असमर्थ म्हणजे वीरत्वास पारखा झालेला असाच असतो. म्हणजे उपाधी विना या साऱ्यांचे असणे असून नसल्यासारखेच असते. येथे उपाधी केवळ ब्रह्मच असते, येथे विना उपाधी केवळ ब्रह्मच असते. म्हणून तेच एकमेवा द्वितीय आहे हे स्वयंस्पष्ट झाले. पुढे 241 अर्थात आदेश इति स्थिती स्वयं निषेधति ब्रह्मणि कल्पितद्वयम् श्रुति प्रमाणानुगृहीत युक्त्या तयोर्निरासा करणीयेव नेति नेति आदेशति स्वयं श्रुति ब्रह्म कल्पित द्वैत नाकारती. म्हणून श्रुती प्रमाण युक्त समजून साधके असावे द्वैत निरसूनी. समष्टीमध्ये माया किंवा महत या उपाधीने ईश्वर कार्यरत असतो, तर व्यष्टीमध्ये म्हणजे व्यक्तीमध्ये पृथक भावाने पंचकोश उपाधीने जीव म्हणजे माणूस कार्यरत असतो. मात्र प्रत्यक्षात समग्र व पृथक या प्रकारे द्वैत ब्रह्मामध्ये असू शकत नाही. मात्र ब्रह्मामध्ये समग्र आणि पृथक, समष्टी आणि व्यष्टी असं द्वैत असू शकतच नाही. ही कृत्रिमता किंवा वेगळीपणा आहे. मूळ नेहमीच एक आणि एकमेवच असते, ज्याला ब्रह्म म्हणून ओळखतात. त्या ब्रह्माची ओळख ज्याला करून घ्यायची आहे त्यांनी व्यष्टी व समष्टी यातील वैविध्य नाकारून असत्य समजून पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी नेती नेती म्हणजे व्यष्टी नव्हे ब्रह्म आणि समष्टीही नव्हे ब्रह्म. यासाठी नेती नेती म्हणजे व्यष्टी नव्हे ब्रह्म आणि समष्टीही नव्हे ब्रह्म. म्हणजे पृथक नव्हे ब्रह्म आणि समग्र नव्हे ब्रह्म असंच समजावं लागेल. काही सांगता येणारे, जाणता येणारे व मनबुद्धीवर उलगडणारे, काही सांगता येणारे, जाणता येणारे व मनबुद्धी पातळीवर उलगडणारे ब्रह्म असूच शकत नाही. वैविध्य हे अनित्य असल्याने सर्व जे जे बहुविध आहे ते टाळून नित्य एकमेव परमशांत अचल अडळ निर्विकल्प तरंग रहित आहे. तेथे जाऊन व्यक्तीला आपला जीवभाव म्हणजे व्यष्टी रूप विसर्जित करून केवळ असायचे असते. व्यष्टीभाव गेला की समष्टीचाही लोप होतो. जीवाबरोबर शिवही मावळते. व्यक्तीसहित ईश्वरी जातो. मग जे उरते तेच तू होय तत्त्वम असी. बृहदारण्यक उपनिषदात नेती नेती हा आदेश आहे. मग याचा अर्थ असा तर नाही ना की जिवंत असताना ब्रह्मप्राप्ती होऊच शकत नाही, असा याचा मुळीच अर्थ नाही. मृत, निद्रिस्त, मूर्छित असेल त्याला म्हणजे यापैकी कोणालाही सत्तत्वाची अनुभूती शक्यच नाही. जो मुळात मृत आहे, जो झोपलेला आहे, मूर्छित आहे, या तिघांपैकी कोणालाही सत्तत्वाची अनुभूती घेणे शक्य नाही. सत्यानुभूती यांना अशक्यच असणार. जिवंत व्यक्तीलाच ब्रह्माची अनुभूती येणारे निश्चित आहे. ते कसे व्हावे यासाठी श्रुतींनी सांगितलेला मार्ग किंवा युक्ती प्रमाण धरून साधकाने मार्गक्रमण करावे. श्रुती ज्ञान व श्रुती अभ्यास
त्यांच्या चिंतनाने हे साधू शकेल. मी म्हणजे कोणाचे संशोधन करताना मी व्यतिरिक्त जे जे काही आहे ते ते नाकारायचे, हाच तो मार्ग होय. या मार्गालाच नेती नेती म्हणजे हे नव्हे असे म्हणतात. यालाच एलिमिनेशन थेरी, जे आपण नाही ते वगळणे असे म्हणतात. आता हा जो आत बसून मी असा हुंकार देतो, ते स्वतः काही मागणी न करणार आहे ते लक्षात येईल. तो केवळ असतो मात्र, त्याचे असणे म्हणजे मी रूपे व्यक्त होणारा हुंकार. आता पुढे चला. देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सतत काही ना काही मागत असतात. मग ते अन्न, वस्त्र, निवारा, मनोरंजन, सत्ता, मत्ता, वैभव यापैकी काही असेल, ही त्यांची मागणी मीला उद्देशूनच असते. अशा वेळी मागणारे हे सर्व इतर आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे कोशही इतर आहेत. मात्र त्यांची मागणी, विनवणी, लक्ष वेधून घेणे केवळ एकमेव मी साठीच आहे. त्या इतरांच्या मागण्या, विनवण्या, लक्ष वेधून घेण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या यांच्याकडे आणि खुद्द मी सोडून सर्वच्या सर्व इतरांकडे, विश्वाकडेही जर मीने अजिबात लक्ष दिले नाही तर काय होईल? या मागण्या करणारे पंचकोश, अखिल विश्व आणि इतरांकडे फक्त मी सोडून सर्वांकडे लक्ष दिले नाही तर काय होईल? केवळ मीच उरेल ना. मी सोडून लक्षणीय काहीच नाही अशी स्थिती असेल तेव्हा आता केवळ मी उरला, बाकी काही नाहीच अशी ती स्थिती अनुभूती असेल. म्हणजे आता इतर सारी अनुभूती गेली. म्हणजे मनबुद्धीचा विक्षेप, हालचाल केवळ मी पुरतीच उरली. तरीही मनबुद्धी सतत चलित अनित्य असल्यामुळे ती विकारीच आहे. प्रथम मनबुद्धीने आपण मी सोडून इतर सारे टाकले, पण आपल्या हे लक्षात आले पाहिजे की मनबुद्धीने टाकले पुन्हा पुन्हा वर येऊ शकते. त्याचे कारण असे की मूलतः मनबुद्धी इतकी काही चंचल आहे की टाकणे धरणे हा त्यांचा खेळ जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत चालूच असतो. आपणाला तर जिवंत असतानाच मी व्यतिरिक्त सारे टाकायचे आहे. आता आपण कोठपर्यंत आलो ते पहा. आता हे जे पुढचे मुद्दे आहेत, मी खेरीत टाकल्यानंतर काय होतं ते मुद्दे आपण उद्याच्या निरूपणात पाहू. तोपर्यंत आपली उत्सुकता जागृत ठेवून आपण आजपर्यंत झालेल्या निरूपणाचे चिंतन करावे अशी विनंती असतो.